Hello students, welcome to this lecture. In previous lecture, we have completed the classification and the salient features of the kingdom Protista. Now in this today's lecture, we are going to see the next kingdom that is known as the kingdom Fungi. So let us start here, the kingdom Fungi. The first salient feature of this kingdom Fungi is it is a unique kingdom of heterotrophic organisms showing extracellular digestion. Here, this kingdom Fungi is a particular group of organism which is showing extracellular digestion. That means here the digestion of the food material is not taking place inside its body. म्हणजे कोणत्याही फंजाई मध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये डायजेशन होत नाही, सेलच्या आतमध्ये डायजेशन होत नाही, तर कुठं होतं, सेलच्या बाहेर डायजेशन होतं. म्हणून इथे शब्द काय वापरलेला आहे, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. जर सेलच्या आतमध्ये झालं तर इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणलं जातं, पण इथं कुठं कॅरी आउट केलं जातं, सेलच्या बाहेर, म्हणून त्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणलेलं आहे. इट इज अ युनिक characteristic feature that we can observe in the kingdom fungi that you have to remember. Next, they are found in humid and warm places. Fungi म्हणजे आपण बुरशी म्हणतो आणि जनरली बुरशी कुठे आढळते आपल्याला, तर ह्युमिड अँड वॉर्म प्लेसेस. थोडस वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा ज्या ओलसर जागा असेल, ओलसर जमीन असेल, एखादी ओलसर काही झाडाचा पार्ट असेल किंवा एखादा लाकडाचा ओंडका खाली पडलेला आहे, ओलसर आहे, तर त्या ह्युमिड कंडिशन मध्ये आपल्याला हे फंजाई तिथं वाढलेलं बघायला मिळतं. आणि त्याचबरोबर वॉर्म प्लेसेस पाहिजे, थोडस गरमी पण त्यांना आवश्यक असते, अशा ठिकाणी ते वाढतात. अँड दी ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, फॉर एक्झाम्पल ईस्ट, or multicellular and filamentous, for example penicillium. So here both types of organisms we can observe that some organisms are unicellular and some organisms are multicellular and they are showing filamentous structure. Unicellular fungi चे example लक्षात ठेवायचं आहे ईस्ट, आणि मल्टीसेल्युलर फिलामेंटस मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं आपण पेनिसिलियम दिलेलं आहे. सो हिअर यू कॅन सी ईस्ट सिंगल सेल्ड स्ट्रक्चर, हा एक एक ऑर्गॅनिझम आहे, हा एक ईस्टचा ऑर्गॅनिझम आहे, हा एक आहे, हा दुसरा, हा तिसरा, असं कॉलनीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे सगळे ईस्ट ऑर्गॅनिझम्स आहेत, एका ग्रुपमध्ये बघायला मिळतात. आणि मल्टीसेल्युलर फिलामेंटस मध्ये पेनिसिलियम, मायक्रोस्कोपिक आहेत सगळे हे, त्यामुळे हे मायक्रोस्कोपच्या खाली तुम्हाला हे पेनिसिलियमचं स्ट्रक्चर आहे, जे आपल्याला मल्टीसेल्युलर आणि फिलामेंटस बघायला मिळेल. Then unicellular organisms have a protoplast with many nuclei, for example rhizopus, or with a single nucleus, for example yeast. That here unicellular organisms have showing a protoplast with many nuclei. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जो प्रोटोप्लास्ट असतो, प्रोटोप्लास्ट म्हणजे सायटोप्लाझम, त्या सायटोप्लाझम मध्ये मेनी न्यूक्लिया असू शकतात, फॉर एक्झाम्पल रायझोपस, किंवा एकच न्यूक्लियस असू शकतो, फॉर एक्झाम्पल ईस्ट. सो ईस्टचं एक्झाम्पल वरच आपण इथं बघितलेलं आहे. ईस्ट ऑर्गॅनिझम कसं आहे, रायझोपस, रायझोपस हे स्ट्रक्चर आहे रायझोपसचं. रायझोपस हा फंगस जो आहे तो आपल्याला ब्रेड वरती किंवा भाकरीवरती वाढलेला बघायला मिळतो. आपण जर घरी भाकरी, चपाती किंवा ब्रेड वगैरे आणला असेल बेकरीतून, आणि तो एक समजा 1-2 दिवस तो चांगला राहतो, पण त्याच्यानंतर जर तुम्ही तसंच ठेवला डब्यामध्ये, तर त्या ब्रेड वरती किंवा भाकरीवरती आपल्याला काळपट रंगाची अशी अगदी फाईन हेअर लाईक वाढ झालेली बघायला मिळते. तो म्हणजे तो फंगस असतो. तो जर मायक्रोस्कोप खाली बघितला तर असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं, रायझोपस त्याला म्हणलं जातं. ओके, सो द ऑर्गॅनिझम्स आर हिअर शोईंग युनिसेल्युलर स्ट्रक्चर with many nuclei, for example rhizopus, or with a single nucleus, that is yeast. Okay, next here filamentous organism consist of a body that is known as the mycelium, in which a number of thread like structures called a hyphae are present. So here the unicellular fungus is there, there will be no any different structure in the body, but when the multicellular filamentous organism is present in this group fungi, at that case here that fungus body is showing that filamentous structure which is known as the mycelium, and from mycelium
thread-like structures are arising, which are known as the hyphae. So related to this kingdom fungi, two words you have to remember, that mycelium is known as the body of fungus, and the mycelium is showing thread-like structures which are known as the hyphae. So here you can see in the diagram. So this is the fungus structure. Here you can see this is the mycelium structure. जे एकदम फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतात मायसेलियम, आणि त्याच्यापासे ह्या टोटलला मायसेलियम म्हणलं जातं, आणि याच्यामध्येच आपल्याला पुन्हा थ्रेड लाईक स्ट्रक्चर अराईज झालेले बघायला मिळतात, त्याला हायफी म्हणलं जातं. अजून एक डायग्राम आहे तिथं सुद्धा आपण बघू शकतो. हे जे स्ट्रक्चर खाली दिसते हे मायसेलियम आणि हायफी याला म्हणलेलं आहे, आणि हे वरचं जे स्ट्रक्चर आहे इथं याला फ्रुटिंग बॉडी म्हणलं जातं. हे आपण पुन्हा बघणार आहे इथं. किंवा काही वेळेला असे स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर तयार होतात, त्याला इथं कोनिडिया फोर म्हणलेलं आहे. हे स्पोरला कोनिडिया असं म्हणलं जातं. म्हणजे फंगस बॉडीमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली दोन स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. एक बेसिक प्रिमिटिव्ह टाइप ऑफ जे स्ट्रक्चर तयार होतं, which is known as the body of a fungus, filamentous body, that is known as the mycelium, and this mycelium is showing number of thread-like structure that is known as the hyphae. So here you can see the structure mycelium, and in that mycelium hyphae, thread-like structures we can observe. Okay. Next characteristic feature here, the hyphae may be with a septa, that is known as the septate, or without septa, that is known as the aseptate or non-septate. They may be uni or multinucleate. आता हे जे हायफी आहेत, थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे तयार झालेले आहेत, ते विथ सेप्टा म्हणजे त्याच्यामध्ये कंपार्टमेंट लाईक स्ट्रक्चर असतं, कप्पे पडल्यासारखं स्ट्रक्चर असतं, तर त्याला सेप्टेट म्हणलं जातं. आणि जर त्याला कंपार्टमेंट सारखं स्ट्रक्चर नसेल तर त्याला विदाउट सेप्टा, असेप्टेट किंवा नॉन सेप्टेट म्हणलं जातं. लेट अस सी इन द डायग्राम हिअर. आता इथं तुम्ही बघू शकताय की समजा ही हायफी आहे अशी, मी इकडे पण ड्रॉ करून दाखवते. समजा ही अशी हायफी आपल्याला इकडे पण बघायला मिळेल, इकडे पण वाढलेली बघायला मिळेल. आणि ह्या हायफी मध्ये जर आपण बघितलं तर या पद्धतीने अशी आपल्याला कप्पे असल्यासारखं स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे अशा पद्धतीने ह्याला सेप्टा म्हणायचं. हे जे दिसतंय मी मध्ये मध्ये ड्रॉ करते त्याला सेप्टा म्हणलेलं आहे. आणि ह्या हायफीला काय म्हणलं जातं, सेप्टेड हायपी म्हणायचं. त्याची डायग्राम इथं बघायला मिळते. हायपी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेप्टा पण बघायला मिळते या पद्धतीने. आणि असेप्टेड हायपी कशी असेल तर त्यासाठी ही डायग्राम आहे बघा. इथं तुम्हाला कुठे इथं हायपी कशा असणार आहेत, समजा आपण इथं हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं ठरवलं तर हे अशा पद्धतीने ते हायपी ची वाढ झालेली अशी बघायला मिळेल. इथं कुठेही तुम्हाला मध्ये कंपार्टमेंट दिसणार नाही, जसं या बाजूला दिसते तसं इकडं नाही. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, असेप्टेड हायपी किंवा नॉन सेप्टेड हायपी, कारण याच्यामध्ये असं पडद्यासारखं स्ट्रक्चर नाही, कंटिन्युअस तुम्हाला हे बघायला मिळतं. त्यामुळे जर त्या हायपी मध्ये सेप्टा असेल तर त्याला सेप्टेड हायपी म्हणायचं, जर सेप्टा नसेल तर त्याला असेप्टेड किंवा नॉन सेप्टेड हायपी म्हणलं जातं. अँड द नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएटेड हायफी आर नोन एज दी सिनोसायटिक हायफी. मग याच्यामध्ये जे नॉन सेप्टेड आहेत आणि त्याच्यामध्ये मेनी न्यूक्लिया आपल्याला बघायला मिळतात त्याला सिनोसायटिक हायपी म्हणलं जाते. म्हणजे इथे जी वरती आपल्याला डायग्राम दिसते असेप्टेड हायपीची, त्याच्यामध्ये बघा तुम्ही मेनी न्यूक्लिया तुम्हाला इथे बघायला मिळतं. दिसतात का इथं डॉटेड स्ट्रक्चर दाखवलेले आहेत, हे सगळ्या न्यूक्लिया आहेत. आणि मल्टी न्यूक्लिएटेड हायपी विच इज नॉन सेप्टेड, दॅट इज नोन एज दी सिनोसायटिक हायपी. जसे इथं तुम्ही बघू शकता, आता इथं वरती पण डायग्राम आहेच किंवा इथं तुम्ही बघू शकताय, ह्याला सिनोसायटिक हायपी म्हणलेले कारण याच्यामध्ये सेप्टा आहे का, नाही. आणि शिवाय नंबर ऑफ न्यूक्लियस काय आहेत, भरपूर आहेत, नंबर ऑफ न्यूक्लिया भरपूर आहेत, म्हणून या स्ट्रक्चरला काय म्हणलं जातं, सिनोसायटिक हायपी म्हणलं जातं. ओके. नेक्स्ट, द सेल वॉल ऑफ फंजाई इज कंपोज्ड ऑफ कायटिन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द फंगल सेल्युलोज. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर. The fungal cell wall is made up of here chitin or fungal cellulose. जसं अल्गी मध्ये आपण किंगडम प्लांटी टॉपिक बघितल्यानंतर अल्गी मध्ये आपण बघितलेलं होतं की वेगवेगळ्या मटेरियल पासून सेल वॉल बनलेलं असते, किंवा प्लांट मध्ये जनरली सेल्युलोजिक सेल वॉल असतो. पण इथं फंजाय मध्ये जर बघितलं तर सेल वॉल ही कायटिन और फंगल सेल्युलोज या मटेरियल पासून बनलेली आहे. त्यामुळे हे दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. कायटिन और फंगल सेल्युलोज इज यूज्ड और इट इज कंपोज्ड हॅव्हिंग दी सेल वॉल ऑफ दी फंजाई. ओके.
Then the fungi consist of all cell organelles except chloroplast. This is also important characteristic feature regarding the cell organelles. As we know, the fungus belongs to eukaryotic group, but though fungi is from eukaryotic group, the cell organelle chloroplast is not present in this fungi. म्हणजे eukaryotic organism जरी असला तरी याच्यामध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट बघायला मिळत नाही, आणि म्हणूनच फंगस हा ग्रुप आहे किंवा फंजाय हा ग्रुप आहे तो नॉन फोटोसिंथेटिक आहे किंवा ऑटोट्रॉपिक नाही, हेटेरोट्रॉपिक आहे. तो स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नाही. बाकीचे सगळे सेल ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात, जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, असे अनेक सारे आपण सेल ऑर्गॅनिल्स आपल्याला माहिती आहे ते सगळे प्रेझेंट असतात, फक्त क्लोरोप्लास्ट मात्र ऍबसेंट असतो. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे शो हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट. They can't prepare their own food material and hence the heterotropic mode of nutrition we can observe. And most of the members are saprophytes. Saprophytes म्हणलं जातं जनरली यामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझमना. सॅप्रोफाइट म्हणजे काय? They absorb food which is decomposed or digested outside and thus absorption is the mode of nutrition. म्हणजे काय होतं, यातले जे ऑर्गॅनिझम आहेत ते डिकम्पोजिंगचं काम करतात. डिकम्पोजिंग म्हणजे काय? जे मटेरियल सडणार आहे, कुजणार आहे, खराब होणार आहे, त्याचं डिकम्पोजिशन घडवून आणण्याचं काम करतात. आणि ते डिकम्पोजिशन होत असतानाच तिथं ते फूड मटेरियल आउटसाइड देअर बॉडी काय केलं जातं, डायजेस्ट केले जातं. आणि मग ते डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल जे आहे ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम हे ऑर्गॅनिझम आपल्याला तिथे करताना बघायला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेला ब्रेड वरती किंवा भाकरीवरती बुरशी वाढते त्यावेळेला ती ब्रेड किंवा भाकरी ती खात नाही, फंगस ती खात नाही. फंजाय काय करतं, डायजेशन बाहेरच घडवून आणतं त्या ब्रेडचं किंवा भाकरीचं, आणि ते डायजेस्टेड फूड मटेरियल काय केलं जातं, डायरेक्टली ऍब्सॉर्ब केले जातं. म्हणून ऍब्सॉर्प्शन इज द मोड ऑफ न्यूट्रिशन हा शब्द किंगडम फंजायच्या बाबतीमध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि सडणाऱ्या कुजणाऱ्या पदार्थावरती हे वाढतात म्हणून याला सॅप्रोफाइट्स म्हणले जाते. डिकम्पोज करणारे हे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणून त्याला सॅप्रोफाइट्स हा सुद्धा एक शब्द वापरला जातो. ओके. नेक्स्ट, सम फंजाय आर युजफुल. आता फंगस ग्रुप मध्ये जर काही एक्झाम्पल बघितले तर युजफुल आपल्याला बघायला मिळतात. मग युजफुल फंजाय कुठले आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपण सुरुवातीला बघणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे ईस्ट टू मेक ब्रेड अँड बियर. वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोडक्शन साठी ब्रेड तयार केलं जातं ब्रेडच्या फॅक्टरीमध्ये, किंवा बियर, विस्की, रम, हे जे काय अल्कोहोलिक प्रोडक्ट्स आहेत, अल्कोहोलिक बिवरेजेस त्याला म्हणलं जातं, हे तयार करण्यासाठी ईस्टचा वापर केला जातो. सेकंड आहे पेनिसिलियम टू मेक अँटीबायोटिक्स. आपण जे आजारी पडल्यानंतर जे औषधं खातो त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स आपण पर्टिक्युलरली खात असतो, तर ते अँटीबायोटिक्स कुणाकडून तयार केले जातात, तर काही फंजाई वापरून ते तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल इथं पेनिसिलियम दिलेलं आहे. अँड थर्ड हिअर मशरूम विच इज युज्ड ॲज अ फूड. मराठीमध्ये मशरूमला आपण अळिंब म्हणतो. अळिंबाची शेती पण केली जाते, मशरूम कल्टिवेशन. हॉटेलमध्ये आपण जेवायला वगैरे गेलो तर मशरूमची डिश आपल्याला खायला मिळते, तर ते मशरूम हे फूड म्हणून सुद्धा वापरलं जातं. त्यामुळं ईस्ट आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये ब्रेड, बियर तयार करण्यासाठी वापरलं जातं. पेनिसिलियम अँटीबायोटिक तयार करण्यासाठी वापरलं जातं. मशरूम यूज ॲज अ फूड. सो हे ईस्टचं एक्झाम्पल आहे जे ब्रेड किंवा बियर तयार करण्यासाठी वापरलं जातं. सेकंड एक्झाम्पल पेनिसिलियम, इट इज युज्ड फॉर अँटीबायोटिक प्रोडक्शन. अँड थर्ड एक्झाम्पल हिअर इज द मशरूम. हे या पद्धतीचे मशरूम असतात बघ, हे असं छत्रीसारखं त्याला वरती स्ट्रक्चर असतं. हे मशरूमचं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे इथं, सम आर पॅरासाइटिक अँड हार्मफुल. सो सम ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू किंगडम फंजाय आर पॅरासाइटिक. That means they are growing on the another organism and they are becoming harmful to that organism. For example, here the first example is the Puccinia. त्याचा उच्चार काय आहे, Puccinia, causing wheat rust disease. Wheat rust disease, गव्हावरती तांबेरा रोग पडतो बघा, नाव ऐकलं असेल तुम्ही. गव्हाचा तांबेरा रोग किंवा गव्हावर तांबेरा रोग पडतो असं ऐकलं असेल तर तो तांबेरा रोग म्हणजेच रस्ट डिसीज आहे. तो व्हीट प्लांट वरती पडतो आणि तो कशामुळे पडतो,
तर त्याला फंगल इन्फेक्शन झालेलं असतं पक्सिनियाचं. ओके, सो हिअर यू कॅन सी इन द डायग्राम अशा पद्धतीनं गव्हाची जी झाडं असतात त्याचं स्टेम असेल, त्याचं लीफ असेल, त्याच्यावरती असं तांबरल्यासारखं दिसतं. लोखंड कसं तांबरतं किंवा गंजतं, तशा टाईपमध्ये आपल्याला याच्यावरती तांबरल्यासारखं स्ट्रक्चर, ब्राउनिश कलरचे असे स्ट्रक्चर दिसतात. त्याला रस्ट म्हणलं जातं, व्हीट रस्ट डिसीज. तो कशामुळे होतो तर पक्सिनिया नावाच्या फंगसमुळे होतो. ओके, सेकंड आहे युस्टिलॅगो. युस्टिलॅगो कॉझिंग स्मट डिसीज. म्हणजे इथं ज्वारी वगैरे असेल, ज्वारी बाजरी, तर त्याचं जे कणीस असतं त्याच्यामध्ये ज्वारीचे दाणे लागलेले असतात, त्यामध्ये ते दाणे काळे पूर्णपणे पडलेले आपल्याला बघायला मिळतात, तर त्या डिसीजला स्मट डिसीज म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हिअर, हे आता ज्वारीचं कणीस दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे काळे काळे डॉट दिसतात बघा. ते म्हणजे तो ज्वारीचा दाना जो आहे तो पूर्णपणे काळ्या पावडरीने भरलेला असतो. तर तो कशामुळे होतो तर त्यावेळेला त्या प्लांटला इन्फेक्शन झालेलं असतं युस्टिलॅगो, आणि त्या डिसीजला काय म्हणलं जातं स्मट डिसीज म्हणलं जातं. स्मट डिसीज ऑफ जवार. आणि पक्सिनिया म्हणलं की व्हीट रस्ट डिसीज. ओके, देन सम फंजाय आर सिम्बायोटिक. काही फंजाय हे सिम्बायोटिक आहेत. दॅट मीन्स दे आर लिव्हिंग इन असोसिएशन विथ द अदर ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल हिअर इन असोसिएशन विथ अल्गी, फॉर एक्झाम्पल लायकेन with the roots of higher plants as a mycorrhizal. सिम्बायोटिक म्हणजे काय तर दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम एकत्र राहतात आणि दोघंही एकमेकांना काय करून देतात, फायदा करून देतात. त्यावेळेला त्या असोसिएशनला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणलं जातं. इथं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर अल्गी आणि फंजाय यांचं कॉम्बिनेशन होऊन हा ऑर्गॅनिझम तयार होतो. फंजाय association with algae, there is a formation of lichen, and some fungi are associating with the roots of higher plants, for example mycorrhizae. Okay, so let us see the example lichen. या पद्धतीनं आपण जर झाडाच्या बुंध्यांवरती किंवा दगडावरती वगैरे अशा पद्धतीचं लायकेन वाढलेलं बघायला मिळतं. फक्त हे जिथं फॉरेस्ट एरिया आहे किंवा जिथं पोल्युशन नाही अशा ठिकाणी आपल्याला हे लायकेन बघायला मिळतात. आणि सेकंड एक्झाम्पल आहे इथं मायकोरायझा. तर इथं काही प्लांटच्या रूटच्या मध्ये आपल्याला हे मायकोरायझाचं ग्रोथ झालेली बघायला मिळते. फक्त मायकोरायझा हा फंगस जरी असला तरी ज्या प्लांटमध्ये तो वाढणार आहे त्या प्लांटला तो इन्फेक्शन क्रिएट करणार नाही, तो त्याला मदत करणार आहे. कारण सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये दोन्ही पार्टनर एकमेकांना मदत करत असतात. म्हणजे इथं रूट्स ऑफ हायर प्लांट्स मध्ये ते वाढतात, त्यावेळेला हायर प्लांटच्या मधून त्याला फूड मटेरियल मिळत असतं आणि त्याच्या बदल्यामध्ये रूटला पाणी शोषून घेण्याची क्षमता ही वाढवली जाते ह्या मायकोरायझाकडून या पद्धतीनं. आणि लायकेनचे एक्झाम्पल अल्गी आणि फंजाय दोघं एकत्र वाढतात. या पद्धतीचे हे दोन एक्झाम्पल्स आहेत. तर हे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस किंगडम फंजाय दॅट वी हॅव कम्प्लिटेड. So let us see here the classification of kingdom fungi. Before that, the reproduction related the information about the reproduction in the fungus animals or the fungus organisms. So here reproduction is three methods: vegetative reproduction, asexual reproduction, or sexual reproduction. Here in vegetative, by fragmentation, fission, and budding. These are the three different methods. Let us see in the diagrammatic view here. याच्यामध्ये ही पहिली मेथड फ्रॅगमेंटेशन. जसं स्पायरोगायरा मध्ये आपण बघितलेलं होतं की कुठलाही ऑर्गॅनिझम असेल आणि त्याचे फ्रॅगमेंट कटिंग झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हटलं जातं. ही बडिंग टेक्निक आहे. बडिंग आपल्याला माहिती आहे, मदर सेल आहे, मदर सेलला बड तयार होतो आणि तो बड डिटॅच होतो आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. अँड इन फिशन दिस इज द डिवायडिंग सेल. आणि डिवायडिंग सेल मध्ये वाढ झाल्यानंतर ही डिवायडिंग सेल सेपरेट होते, ही सेपरेट होते, याच्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होतो, याच्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होतो. हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची तीन मेथड्स आपण बघितले. पहिला आहे फ्रॅगमेंटेशन, सेकंड आहे बडिंग, थर्ड इज फिशन. ओके, देन asexual type of reproduction. That means here no involvement of the sex cells, no involvement of the gametes, but by production of different spores the reproduction is taking place. That is known as asexual type of reproduction. The different spores which are formed here, that is known as the conidia, sporangiospores and zoospores. So you can see here in the diagram. इथं बघा रायझोपस नावाचा
जो फंगस आहे त्याच्यामध्ये हे स्पोरॅन्जिओस्पोर तयार होतं आणि त्याच्यामध्ये हे स्पोरॅन्जिओस्पोर तयार होतं आणि त्याच्यामध्ये मग स्पोरॅन्जिया तयार होतात, त्याच्या स्पोर्स तयार होतात, त्याच्यातून असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आपल्याला कॅरी आउट झालेलं बघायला मिळतं. सेकंड आहे कोनिडिया. काही फंजायमध्ये त्या अशा पद्धतीच्या कोनिडिया एका चेन मध्ये तयार झालेल्या बघायला मिळतात. अँड फ्रॉम दिस कोनिडिया द न्यू ऑर्गॅनिझम इज डेव्हलप्ड. अँड थर्ड हिअर झूस्पोर्स. हे झूस्पोर्स आहेत, तर स्पोरॅन्जियम आहे त्याच्यामध्ये हे झूस्पोर्स बघायला मिळतात आणि ह्या झूस्पोर्स पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला बघायला मिळतो. फक्त इथं हे स्पोरॅन्जिओस्पोर्स असतील, कोनिडिया असतील आणि झूस्पोर्स असतील हे असेक्शुअली तयार झालेले असतील. असेक्शुअली म्हणजे सेक्स ऑर्गनची इन्व्हॉल्वमेंट नसते, डायरेक्ट त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी पासूनच हे स्ट्रक्चर्स तयार होतात. स्पोरॅन्जिओस्पोर्स किंवा हे कोनिडिओफोर तयार होतो, त्याच्यावरती कोनिडिया तयार होतात, तेव्हा स्पोरॅन्जियम तयार होतो आणि त्याच्यावरती हे झूस्पोर्स तयार होतात आणि म्हणून याला असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन म्हणलेलं आहे. ओके, देन सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन हिअर it is also taking place by different methods, by oospore formation, ascospore formation, basidiospore formation, and these spores are produced in a structure that is known as the fruiting body. So here during sexual reproduction the different spores are formed, oospores, ascospores and basidiospores, and from these spores a special structure is formed that is known as the fruiting body. तर ही डायग्राम पहिले दाखवते बघा. ऊस स्पोर्स दिसतो आपल्याला, एक एक ऊस स्पोर्स आहे, ते एक आहे, इथे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 नंबर ऑफ ऊस स्पोर्स आहेत. त्यानंतर अस्कोस्पोर्स. हे अस्कोस्पोर्स इथे दिसतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8. एका अस्कस मध्ये 8 अस्कोस्पोर्स असतात. अस्कस म्हणजे ज्याच्यात अस्कोस्पोर्स तयार होतात त्या स्ट्रक्चरला अस्कस म्हणलं जातं. ओके, आणि हे बॅसिडिओस्पोर्स आहेत बघा, हे वरती दिसत आहेत, हे बॅसिडिओस्पोर्स. म्हणजे थोडक्यात इथं किंगडम फंजायमध्ये जर आपण बघितलं तर व्हरायटी ऑफ फंजाय आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातले काही फंजायमध्ये ऊस स्पोर्स तयार होतात ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन, काही मध्ये अस्कोस्पोर्स तयार होतात, काही मध्ये बॅसिडिओस्पोर्स तयार होतात. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द किंगडम फंजाय. नाउ वी हॅव टू सी द क्लासिफिकेशन ऑफ किंगडम फंजाय. And this kingdom fungi is divided into 4 classes on the basis of structure, mode of spore formation and fruiting bodies. So what is the basic structure of that fungi, what is the mode of spore formation, and what is the structure of fruiting body? Accordingly here fungi is classified into 4 classes. The first, that is known as the Phycomycetes. The second group, that is known as the Ascomycetes. Then third, it is known as the Basidiomycetes, and fourth, it is known as the Deuteriomycetes. बघा इथं 4 क्लासेस आपल्याला बघायला मिळतात किंगडम फंजाईचे. The first class name, it is Phycomycetes. The second class, it is known as the Ascomycetes. Third is known as the Basidiomycetes, and fourth is known as the Deuteriomycetes. असे 4 आपल्याला वेगवेगळे क्लासेस बघायला मिळतात. कशानुसार हे क्लासिफिकेशन केलेलं आहे तर व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट फंगल बॉडी और दॅट फंगल ऑर्गॅनिझम, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन, दॅट मीन्स विच टाइप ऑफ स्पोर्स आर फॉर्म्ड, अँड व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फ्रुटिंग बॉडी. अकॉर्डिंगली these 4 classes we can see one by one. We have to discuss the characteristics of these groups. So firstly here Phycomycetes. Commonly the Phycomycetes are known as the algal fungi. So you have to remember the name of class and its common name for the examination point of view. Next, they consist of aseptate sinusitic hyphae. असेप्टेट आणि सिनोसाइटिक म्हणजे त्याच्यामध्ये जो हायपी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं आपण हायपी काढला असेल तर असेप्टेट आहे म्हणजे मध्ये सेप्टा नाही, आणि सिनोसाइटिक म्हणजे काय, मल्टीन्यूक्लिएटेड आहे, खूप सारे न्यूक्लिया आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. डायग्राम पण आहे इथे, डायग्राम मध्ये पण बघू शकतो. असेप्टेड सिनोसाइटिक हायपी, इथं पण डायग्राम काढलेली आहे, तसं स्ट्रक्चर आपल्याला इथं बघायला मिळतं. मध्ये कुठेही सेप्टा नाहीये आणि मेनी न्यूक्लिया प्रेझेंट आहेत म्हणून सिनोसाइटिक हायपी. ओके, this Phycomycetes group is commonly grow in moist damp habitats on decaying organic matter, also in aquatic habitats or as a parasite. बघा खूप व्हरायटी आपल्याला ह्या ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळते.
जनरली मॉइस्ट आणि डॅम्प हॅबिटेट म्हणजे ओलसर जिथं जागा असेल त्या ठिकाणी हे ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. आणि स्पेशली डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर जे सडणारं किंवा कुजणारं खराब होणारं मटेरियल आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यावरती वाढलेले बघायला मिळतात. आणि काही ॲक्वॅटिक हॅबिटॅट मध्ये आणि काही पॅरासायटिक फॉर्म मध्ये बघायला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर म्युकर, rhizopus it is also known as the bread mold. Then albigo, it is the parasitic fungus on the mustard. मोहरी असेल किंवा आपला आपण जे मुळ्याची कोशिंबीर किंवा मुळा हे आपल्याला माहिती आहे, तर त्या प्लांट वरती पर्टिक्युलरली हा इन्फेक्शन क्रिएट करणारा पॅरासायटिक फंगस आहे, त्याला अल्बिगो म्हटलं जातं. ओके, लेट अस सी हिअर द एक्झाम्पल्स. तर हा म्युकर नावाचा फंगस आहे, मायक्रोस्कोपिक असल्यामुळे मायक्रोस्कोप खाली आपल्याला या पद्धतीचं स्ट्रक्चर बघायला मिळेल म्युकरचं. देन सेकंड आहे रायझोपस, हे जे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे हे रायझोपसचं आहे. आणि थर्ड आपण बघितलं तर अल्बिगो. आपण घरामध्ये काही पालेभाज्या वगैरे घेऊन येतो बघा जेवण बनवण्यासाठी, तर त्या पालेभाज्यांच्या वरती अशा प्रकारचे व्हाईट स्पॉट पानांवरती काही आपल्याला दिसतात. म्हणजे मग तांदळाची भाजी वगैरे आपण खातो किंवा मुळा आणतो किंवा मोहरीची ही पानं आहेत त्याच्यावरती हे असे व्हाईट कलरचे स्पॉट्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ते व्हाईट कलरचे स्पॉट म्हणजेच काय आहेत, तर त्याच्यावरती वाढणारा फंगस आहे. आणि तो कुठला फंगस असतो तर अल्बिगो नाव आहे त्याचं. आणि रायझोपस हा ब्रेड किंवा भाकरीवरती वाढणारा आहे म्हणून याला ब्रेड मोल्ड असं म्हणलेलं आहे. आणि फळांवरती वगैरे वाढणारा आहे तो म्युकर, असं आपण बघू शकतो इथे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर which is important for the NEET exam, that is from the NCERT book. Here in this Phycomycetes group, asexual reproduction takes place by zoospores which are motile or by aplanospores which are non-motile. म्हणजे या Phycomycetes ग्रुप मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन स्पोर्स नि होते. एक आहे झूस्पोर्स which are known as the motile spores and second आहे aplanospores which are non-motile in structure. So these are the images of the motile zoospores. Motile का म्हणायचं तर because they are showing presence of such structure that is known as the flagella. हे जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला फ्लॅजेला म्हणलं जातं. आणि ह्या फ्लॅजेलामुळे हे मोटाईल असतात, हालचाल करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि सेकंड आहे ॲप्लॅनोस्पोर, त्याला नॉन मोटाईल म्हणलेलं आहे. याला कुठेही शेपटी सारखं स्ट्रक्चर नाही, नुसते असे राउंडेड स्ट्रक्चर्स आहेत. हे नॉन मोटाईल असतात, ते स्वतःची स्वतः हालचाल करू शकत नाही. हे स्ट्रक्चर आहे ॲप्लॅनोस्पोर्स. ओके, देन सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय फ्युजन ऑफ गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन मात्र नॉर्मल वेनी झालेलं बघायला मिळतं, नॉर्मल मेथडनी झालेलं बघायला मिळतं बाय द फ्युजन ऑफ गॅमेट्स. आणि त्याच्यामध्ये पुन्हा फरक काय आहे बघा. इफ गॅमेट्स आर सिमिलर इन मॉर्फोलॉजी इट इज नोन ॲज द आयसोगॅमस. And if dissimilar, it is known as the anisogamous or oogamous. During sexual reproduction, the gametes are produced if both the gametes, male gamete and female gamete, are similar in morphology. They are similar in size and structure. Then such type of sexual reproduction is known as the isogamous type of sexual reproduction. Here you can see in the diagram, you can see here both these gametes are similar in their structure, in their morphological structure. सेमच दिसते बघा, काहीच फरक नाही. फक्त यातला एक फिमेल म्हणून काम करतो, एक मेल म्हणून काम करतो. दिसायला मात्र दोन्ही कसे आहेत, अगदी सेम आहे. अशी कंडिशन असेल तर त्याला आयसोगॅमी किंवा आयसोगॅमस टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं जातं. अँड इफ द बोथ गॅमेट्स आर डिसिमिलर, मेल आणि फिमेल गॅमेट्स जर एकमेकांपासून वेगवेगळे दिसायला असतील तर त्याला अनआयसोगॅमस किंवा उगॅमस म्हणलं जातं. अनआयसोगॅमस म्हणजे कसं असतं तर त्यासाठी ही डायग्राम तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट जो आहे तो मोठा आहे बघा आणि मेल गॅमेट जो आहे तो छोटा आहे. दिसते सर्वांना इथं, हा मोठा आहे हा छोटा आहे. अशी कंडिशन असेल तर त्याला अनआयसोगॅमी म्हणलं जातं. किंवा अजून एक कंडिशन आहे त्याला उगॅमस म्हणलं जातं. त्याच्यामध्ये एक किंवा फिमेल गॅमेट जो आहे तो नॉन मोटाईल असतो, कारण याला कुठेही फ्लॅजेला दिसत नाही बघा आपल्याला. पण स्पर्म म्हणजे मेल गॅमेट, त्याला मात्र इथं फ्लॅजेला आहे, त्यामुळे हा मोटाईल असतो, हालचाल करू शकतो. पण फिमेल गॅमेट मात्र नॉन मोटाईल आहे. अशा टाईपचे ज्यावेळेला दोन गॅमेट्स असतात त्यावेळेला त्याला उगॅमस टाइप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा उगॅमी म्हणलं जातं. हा जो पर्टिक्युलरली पॉइंट आहे
असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन हे 2 स्पोर्सनी केले जातात, झूस्पोर, मोटाईल झूस्पोर आणि नॉन मोटाईल ॲप्लॅनोस्पोर. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे हे जे 3 मेथड आपण बघितले, आयसोगॅमस मीन्स बोथ द गॅमेट्स आर सिमिलर इन स्ट्रक्चर अँड साइज, आणि इफ दे आर डिसिमिलर and in that case both motile are there, then it is known as the anisogamous. And if female gamete is non-motile and male gamete is motile, it is known as the oogamous. Okay, so in this way the first class Phycomycetes and its characteristics we have completed. We'll stop here. The next class we have to study in the next lecture. Okay, so we'll stop here.